समाचार अब तक, सत्य का साहस। केंद्रीय मंत्री और शहर के सांसद नितिन गडकरी ने गढ़ मंदिर रामटेक में एक रोपवे बनाने का प्रस्ताव रखा था, जिसका काम शुरू हो चुका है। लेकिन जो जगह निर्धारित की गई थी उससे अलग काम किया जा रहा है, जिसको लेकर रामटेक में जनसभा का आयोजन कर रोपवे का निषेध किया गया। लोगों का कहना है कि उस जगह पर रोपवे तैयार करने से रामटेक के लोगों को कोई पर्यटन से फायदा नहीं होगा और यहाँ के नागरिकों की मुश्किलें और बढ़ेंगी। इसीलिए हमारी मांग है कि इस प्रोजेक्ट को यहीं रोक दिया जाए, अन्यथा हम सभी न्यायालय जाएंगे और आंदोलन की भूमिका अपनाएंगे। आज रामटेक गांधी चौक इथे रामटेक गड मंदिराकरिता जो रोपवेचा जो एकंदरीत प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे, त्या रोपवेचं इन्स्टॉलेशन ज्या ठिकाणी होत आहे ते ठिकाण रोपवेकरिता पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हितकारक नसून तेथील लोकवस्तीच्या साठी सुद्धा ते अडचणीचं ठरत आहे। शिवाय या ठिकाणी जे केंद्र सरकारने नामदार नितीनजी गडकरी साहेबांनी जो निधी दिलेला आहे तो नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया याच्या अंतर्गत नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड हे गव्हर्नमेंट एंटरप्राइज आहे, त्यांच्या माध्यमातून हा निधी आहे। या निधीचा दुरुपयोग होऊ नये असं गडकरी साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे। सर्व स्थानिकांनी आज या ठिकाणी बैठक घेतली, त्यांनी सांगितलं, समजावून सांगितलेलं आहे की या निधीचा दुरुपयोग कशा प्रकारे होत आहे, सरकारी निधीचा त्या ठिकाणी फसवणूक होत आहे, नागरिकाच्या जो काही एकंदरीत त्या ठिकाणी कुठलाही हितकारक होणार नाही, ना नगर परिषदेला प्रॉपर असे इन्कम मिळेल ना ग्रामपंचायतला, कारण त्या ठिकाणी पर्यटकच येऊ शकत नाही, तिथे पार्किंगची जागा नाही आहे, रहदारीसाठी त्या ठिकाणी वाहतुकीचे जास्तीत जास्त त्या ठिकाणी अडचण निर्माण होण्यासारखा स्पॉट आहे। त्यामुळे सदर जागेचा निषेध आज सर्व लोकांनी या ठिकाणी केलेला आहे। या रोपवेचं आधी लोकेशन अंबाळा परिसर रामटेक ते गड मंदिर रामटेक असं होतं। कोणालाही विश्वासात न घेता याचं लोकेशन पिपरिया पेठ चेरी फार्मच्या बाजूला येथून राम मंदिर रामटेक येथे एक्सिलेटरचं निर्माण होण्याकरिता हा निवेदन देण्यात आलं होतं। त्यामुळे हे प्रस्ताव पास झाला आहे गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणि ती जागा चुकीची असल्यामुळे आज सर्व लोकांनी आपला विरोध इथे दर्शवला आहे आणि सर्व लोक जर हा प्रोजेक्ट इथेच थांबविला नाही किंवा या प्रोजेक्टला जागा चेंज करून मिळाली नाही तर रस्त्यावर येऊन आंदोलन करतील किंवा न्यायालयामध्ये जाऊन लढाई लढण्याचा सुद्धा आज इथे सर्व लोकांनी निर्णय घेतलेला आहे। रामटेक शहराला तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी एक 211 कोटी रुपयाचा विशेष पॅकेज सरकारनं घोषित केला आहे आणि त्यामध्ये एक्सक्लेवेटर किंवा रोपवे ही संकल्पना एक 63 कोटी रुपयाची राबवण्यात आली आहे। त्या सगळ्या प्रस्तावामध्ये जी जागा निवडली आहे की जिथून रोपवे लँड होणार आहे किंवा खाली उतरणार आहे, तर ती जागा ऑब्जेक्शनेबल आहे, त्याच्यामुळं कोणताही फायदा रामटेकच्या जनतेला होणार नाही आहे। त्याचे ॲक्सेस रामटेक शहराशी असला पाहिजे अशी रामटेकच्या जनतेची मागणी आहे। प्रत्येक ठिकाणी हा विषय चर्चेला जात आहे की हे चुकीचं होत आहे आणि या सगळ्याच्या विरोधात आज सर्वपक्षीय सभा काही आमच्या रामटेक येथील तरुण कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यांनी आयोजित केली होती आणि त्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आणि त्या प्रस्तावित जागेला विरोध दर्शवला आहे। हा एक्सक्लेवेटर किंवा रोपवे हा गडमंदिर अंबाळा परिसरातून किंवा SNT कॉलेज किंवा इतर परिसरातून व्हावा, जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगार येईल, मोठ्या प्रमाणात लोकांना त्याचा फायदा होईल अशी सगळ्यांची मागणी आहे।